महाराष्ट्रात 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत। याशिवाय महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही अनेक आमदारांनी नवीन जिल्हे आणि तालुक्यांचा विषय लावून धरला। जिल्हा किंवा तालुक्याचं ठिकाण गावापासून लांब असल्यामुळे प्रशासकीय कामादरम्यान अडचणी येतात। तहसील कार्यालयाला जाण्यासाठी एक्स्ट्राचा वेळ, जास्तीचा वेळ आणि पैसा लागतो असं अनेकदा नागरिकांकडून तक्रारी ऐकायला मिळत असतात। आमचं गाव मोठं आहे, अनेक वर्षापासून तालुक्याची मागणी आहे असं ही अनेकदा स्थानिक लोक बोलत असतात। या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं यातील खरं तथ्य काय आहे? महाराष्ट्रात खरंच नवीन जिल्हे आणि तालुक्यांची निर्मिती होणार आहे का? असेल तर ती किती आणि कशा प्रकारे होणार आहे? त्यासाठी कुठली समिती नेमण्यात आली आहे काय? त्यासाठीचा निर्णय कधी घेणार आहे? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2023 मध्ये नागपुरात पार पडलं। या अधिवेशनात बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली होती। बऱ्याच ठिकाणी राज्यात तालुक्यांची मागणी आहे। या नवीन तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तसेच 3 महिन्यामध्ये यावर निर्णय देखील घेण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। परंतु नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबाबत कोणताही विचार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितले। 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली। त्यानंतर मागच्या 10 वर्षात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आला नाही। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली होती। राज्यात तालुक्यांचं विभाजन किंवा पुनर्रचना करण्याकरिता त्यासाठीचे निकष ठरवण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार त्यातील तालुका निर्मितीबाबतच्या शिफारशी किंवा निकष स्वीकारतं का, तर तसंच राज्यात किती नवीन तालुके निर्माण होऊ शकतात या बाबी स्पष्ट होतील। तालुका निर्मितीसाठी साधारणपणे 2 मार्ग असतात। शासन स्वतः तालुका निर्मितीबाबत निर्णय घेऊन याविषयी अभ्यासासाठी समितीची स्थापना करतं। समितीचा अहवाल आल्यानंतर शासन त्यातील निकष स्वीकारून तालुका निर्मितीबाबत धोरण जाहीर करू शकतं। तालुक्याच्या निर्मितीसाठी जिल्हाधिकारी शासनाकडे तालुका निर्मितीबाबतचा प्रस्ताव पाठवू शकतात आणि मग शासन त्यावर निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करू शकतं। सामान्यपणे एकदा का तालुका विभाजनाचा निर्णय झाला की जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याबाबतचं प्रारूप किंवा आराखडा प्रसिद्ध केला जातो। त्यावर जिल्ह्यातील लोकांच्या हरकती मागवायला जातात। साधारणपणे 2-3 महिने हरकती नोंदवल्या जातात आणि मग त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला जातो। त्यानंतर शासन स्तरावर विभाजनासंदर्भात पुढचा निर्णय घेतला जातो। नवीन तालुक्यांची निर्मिती करणं ही एक मोठी आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रिया असते। यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार देखील पडत असतो। तालुका निर्मिती करायचं म्हटल्यास खर्च हे एक मोठं आव्हान देखील असल्याचं जाणकार सांगत असतात। महसूल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल करणं किंवा नवीन कार्यालय निर्मिती करणं याबाबत शिफारसी करण्यासाठीही राज्य शासन निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑक्टोबर 2023 रोजी अभ्यास समिती स्थापन केली आहे। या समितीला स्थापन झाल्यानंतर 90 दिवसात शासनाकडे अहवाल देण्यास सांगितलं आहे। महसूल विभागाअंतर्गत स्थानिक पातळीवर स्वतंत्र कार्यालय निर्मिती करणं, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करणं, आवर्ती व अनावर्ती खर्चाचा तपशील या बाबींसह समिती शासनाकडे शिफारस करेल। सध्या या समितीचं कामकाज चालू आहे। या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर राज्यामध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे। त्याचा आकडा अद्याप जाहीर झालेला नाहीये, परंतु जिल्हे मात्र नवीन निर्माण होणार नसल्याचं स्पष्ट आहे। यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्हाला असं कोणतं शहर वाटतं की जे नवीन जिल्हा किंवा तालुका झाला पाहिजे? कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।